वळूयात पुढल्या महत्त्वाच्या बातमीकडे। उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून नियुक्ती करण्यात आली। कसाबला फासावर लटकावण्यात मोलाची भूमिका बजावलेला सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना राज्यसभेवर नामांकित केलंय। लोकसभा निवडणुकीत भाजपचे उत्तर मध्य मुंबईतील उमेदवार राहिलेला उज्ज्वल निकम यांना पराभवाचा सामना करावा लागला होता। पहिल्यांदाच राजकीय मैदानात उतरलेल्या निकम यांना पहिल्याच निवडणुकीत पराभव पत्करावा लागला। मात्र भाजपकडून पराभव पचवल्यानंतरही उज्ज्वल निकम यांना नव्यानं बक्षीस दिलं होतं। उज्ज्वल निकम यांची पुन्हा राज्याचे विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली होती आणि आता त्यांना राज्यसभेवर राष्ट्रपती कोट्यातून खासदार म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। तर उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपती कोट्यातून आता खासदार म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। उज्ज्वल निकम यांची पुन्हा राज्याचे विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली होती आणि आता त्यांना राज्यसभेवर राष्ट्रपती कोट्यातून खासदार म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। या देशाच्या राष्ट्रपती यांनी माझी राज्यसभेचा सभासद म्हणून नियुक्ती केली। हा मी आतापर्यंत कायदा क्षेत्रात जो अभ्यास केला आणि त्याचं हे फळ आहे मी असं मानतो। राष्ट्रपतींचा तर्फे नियुक्त सभासद असल्याने माझ्यावरती मोठी जबाबदारी असणार आहे। मला काल पंतप्रधान मोदीजींनी फोन केला आणि पहिला प्रश्न त्यांनी मला मराठीत जो विचारला, उज्ज्वलजी मी मराठीत बोलू का हिंदीत बोलू? मी हसलो, त्याच्यावर ते खळखळून हसले। त्यांना उत्तर देताना मी सांगितलं की मोदी साहेब, आपलं दोन्ही भाषेवरती प्रभुत्व आहे, आपण कोणत्याही भाषेत माझ्याशी संभाषण करू शकता। मोदीजींनी माझ्याशी मराठीत संभाषण केलं आणि उत्कृष्टपणे त्यांनी मला सांगितलं की राष्ट्रपती महोदय, तुमच्यावरती एक जबाबदारी सोपवू इच्छितात आणि ही जबाबदारी देशाच्या दृष्टिकोनातून तुम्ही चांगली सांभाळाल, याच्या मी तुम्हाला शुभेच्छा देतो। वळूयात पुढल्या बातमीकडे। घाटकोपर रमाबाई नगरमध्ये उड्डाण पुलाला गळती लागली आहे। काही दिवसांपूर्वी या उड्डाण पुलाचं उद्घाटन झालं होतं। घाटकोपर रमाबाई नगर येथील उड्डाण पुलाचं उद्घाटन हे काही दिवसांपूर्वीच झालं होतं, मात्र याच उड्डाण पुलाखाली आता भुयारी मार्गाच्या आत पावसामुळे गळती लागली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।